जेव्हा जेव्हा भारताच्या आर्थिक विकासाचा विषय निघतो तेव्हा मुंबई आणि पुणे या दोन शहराचा उल्लेख पहिल्यांदा होतो. मुंबईला देशाची आर्थिक राजधानी म्हणतात, तर पुण्याला विद्येचं आणि उद्योगांचं माहेरघर. पण विचार करा, जर या दोन शहराच्या अगदी मधोमध म्हणजेच मुंबई पुणे एक्सप्रेसवेला लागूनच एका नव्या औद्योगिक साम्राज्याची पायाभरणी झाली तर? होय, अगदी असंच घडायला आता सुरुवात झालीये. मावळ तालुक्यात तब्बल 1100 एकर जमिनीवर एक अवाढव्य आणि अत्याधुनिक नवीन MIDC साकारणार आहे. याबद्दल जमिनीचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून प्रशासनाने थेट भूसंपादनाचे आदेश जारी केले आहेत. त्यामुळे हा भव्य प्रकल्प नेमका काय आहे, तो कुठे साकारला जाणार आणि हजारो तरुणांना नोकऱ्या कशा मिळणार, या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण आजच्या या व्हिडिओमधून पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी स्वराली आणि तुम्ही पाहताय कट टू कट. मावळ म्हणजे सह्याद्रीच्या खुशीत वसलेला पुणे जिल्ह्यातील निसर्गरम्य आणि ऐतिहासिक तालुका. डोंगर, दरे, किल्ले, धबधबे आणि हिरव्यागार निसर्गामुळे मावळची ओळख महाराष्ट्रभर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेत मावळातील शूर मावळ्यांचे मोठे योगदान होते. त्यामुळे या भूमीला इतिहासात विशेष स्थान देखील आहे. आज मावळ हे पर्यटन, शेती आणि औद्योगिक विकास यांचा सुंदर संगम आहे. पावसाळ्यात येथील लोणावळा, कार्ला भाजे, लेणी, पवना धरण आणि विजापूर लोहगड किल्ले पर्यटकांना आकर्षक देखील करतात. परंतु आता इथे साकारला जाणार आहे MIDC प्रकल्प, ज्याच्याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं आहे. सर्वात आधी आपण समजून घेऊयात की ही नवीन MIDC नक्की कुठे उभारली जाणार आहे. या महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी मावळ तालुक्यातील 3 प्रमुख गावांची निवड करण्यात आली आहे. ती गावे म्हणजे बौर, करंज आणि ब्राह्मणवाडी. एकूण 1100 एकर क्षेत्रांपैकी बौर आणि करंज परिसरातील सुमारे 500 एकर तर ब्राह्मणवाडी येथील 600 एकर जमिनीचा यामध्ये समावेश आहे. आता इथे एक महत्वाची गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. ती म्हणजे सरकारने या प्रकल्पासाठी एक्सप्रेसवेच्या दोन्ही बाजूंना असलेल्या केवळ कोरडवाहू म्हणजेच पडीक जमिनींची निवड केली आहे. यामुळे फायदा असा होईल की स्थानिक शेतकऱ्यांच्या सुपीक शेतीचं अजिबात नुकसान होणार नाही आणि वर्षानुवर्ष पडीक असलेल्या जमिनीचा वापर थेट औद्योगिक विकासासाठी केला जाईल. जमिनीची निवड तर झाली, पण या प्रकल्पाची पार्श्वभूमी देखील तितकीच रंजक आहे. म्हणजेच हा प्रकल्प आज अचानक सुरू झालेला नाही, तर उद्योग विभागाने सर्वात आधी वर्ष 2007 मध्ये म्हणजेच जवळपास 19 वर्षापूर्वी बौर MIDC साठी ही जागा अधिसूचित केली होती. मात्र काही प्रशासकीय कारणांमुळे हा प्रकल्प अनेक वर्ष कागदांवरच राहिला. त्यानंतर 2017 मध्ये सरकारने या परिसरातील जमिनीच्या खरेदी विक्रीवर कायदेशीर निर्बंध घातले, जेणेकरून जमिनीचे व्यवहार सुरक्षित राहतील आणि प्रकल्पासाठी जागा उपलब्ध असेल. आणि आता थेट 2026 मध्ये या जागेचे सर्वेक्षण आणि मोजणीचे काम पूर्ण झाल्यामुळे या संपूर्ण प्रक्रियेला कमालीचा वेग आला आहे. MIDC प्रशासनाकडून भूसंपादनाचे अंतिम प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवण्यात आले असून पुढील प्रशासकीय हालचाली युद्ध पातळीवर देखील सुरू आहेत. आता या संपूर्ण प्रकल्पातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जमीन देणाऱ्या स्थानिक शेतकऱ्यांना काय मिळणार. तर या संदर्भात एक मोठी अपडेट समोर आली असून प्राथमिक स्तरावर या परिसरातील जमिनींची किंमत प्रति एकर सुमारे 84 लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे. हा दर ठरवण्यासाठी आणि भूसंपादन वेगाने करण्यासाठी संबंधित सर्व शासकीय विभागांची एक महत्त्वाची संयुक्त बैठक नुकतीच पार पडली आणि त्यानंतर MIDCचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संतोष भिसे यांनी दिलेल्या माहितीनुसार ही भूसंपादनाची प्रक्रिया अत्यंत पारदर्शक पद्धतीने आणि वेगाने राबवली जाणार आहे. शिवाय प्राथमिक स्तरावर जाहीर झालेला हा 84 लाखांचा दर पाहता स्थानिक जमीन मालक आणि शेतकऱ्यांमध्ये सध्या सकारात्मक वातावरण पाहायला मिळत आहे. याचबरोबर जमिनींचा दर आणि प्रशासकीय मंजुरी तर मिळाली, पण या MIDCचे सर्वात मोठं बलस्थान कोणतं असेल, तर याचं उत्तर आहे या जागेची भौगोलिक कनेक्टिव्हिटी. अर्थात हा प्रकल्प थेट मुंबई पुणे एक्सप्रेसवेला लागून असल्यामुळे तिथून माल वाहतूक करणं अतिशय सोपं आणि जलद होणार आहे आणि आंतरराष्ट्रीय निर्यात क्षेत्रातील उद्योगांसाठी हे ठिकाण भविष्यात देशातील सर्वात मोठं हब बनू शकेल असा विश्वास देखील व्यक्त केला जातोय. कारण इथून प्रमुख राष्ट्रीय महामार्ग, JNPT सारखी मोठी बंदरे आणि मुंबई पुण्याचे आंतरराष्ट्रीय विमानतळ थेट जोडलेले आहे. त्यामुळे भविष्यात वाहतुकीचा वेग आणि इंधनाचा खर्च वाचणार असल्याने देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील मोठे उद्योजक या MIDC कडे हमखास आकर्षित होतील असा विश्वास उद्योगतज्ञांनी व्यक्त केला आहे. या सर्व गोष्टी होतील हे तर नक्की, पण या औद्योगिक हबमुळे स्थानिक पातळीवर नेमका काय बदल होणार, तर या संदर्भात तळेगाव दाभाडे इंडस्ट्रियल असोसिएशनचे अध्यक्ष अनु शेट्टी यांनी एक अतिशय महत्त्वाची गोष्ट सांगितली आहे. त्यांच्या मते MIDCची उभारणी करताना तिथले रस्ते, वीज आणि पाणी यांसारख्या मूलभूत पायाभूत सुविधांचा उत्तम दर्जा राखणं तेवढेच गरजेचं आहे. हा प्रकल्प पूर्ण सुरू झाल्यानंतर केवळ स्थानिक पुरवठा साखळी बळकट होणार नाही, तर हजारो स्थानिक तरुणांना हक्काचा रोजगार उपलब्ध होणार आहे.
या औद्योगिक विकासामुळे या भागात केवळ कारखानेच येणार नाहीत, तर भविष्यात मोठे बिल्डर्स आणि गृहनिर्माण प्रकल्पही आकर्षित होतील, ज्यामुळे रिअल इस्टेट क्षेत्रालाही मोठी चालना मिळेल. थोडक्यात सांगायचं तर देशात सध्या सुरू असलेल्या विकासाच्या आणि पायाभूत सुविधांच्या मोठ्या पर्वाचा एक मोठा आणि थेट फायदा आता मावळच्या रूपाने पुणेकरांच्या वाट्याला येत आहे. मुंबई पुणे एक्सप्रेसवेची कनेक्टिव्हिटी आणि 1100 एकरांचं हे अवाढव्य क्षेत्र येत्या काळात दोन्ही शहरांच्या आर्थिक प्रगतीसाठी गेम चेंजर ठरणार आहे. तर मावळमध्ये होणाऱ्या या नवीन MIDC प्रकल्पाबद्दल आणि शेतकऱ्यांना मिळणाऱ्या 84 लाखांच्या दराबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी कट टू कटला सबस्क्राईब करायला विसरू नका.